या अगोदरची जी सेमीफायनल झाली, सेमीफायनल नंबर 2, तिचा मॅन ऑफ द मॅच सेकंड ओव्हर ज्याने टाकली, पुन्हा एकदा दमदार कामगिरी केली, 2 विकेट घेतल्या आणि 3 धावा दिल्या. चिराग मिनमिने ठरला मात्र सेमीफायनल नंबर 2 चा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. चिराग कोळंबे. चिराग कोळंबे मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. सदाशिवजी भगत साहेबांना विनंती की आपल्या शुभास आपण मॅन ऑफ द मॅच किताब द्यावा. चला फलंदाज पाठवा. अरे नंतर कॅल्क्युलेशन करा रे. चला लवकर अंधार नको व्हायला. अभिनंदन चिराग कोळंबे. अरे त्याच्या बाबा सकट नाव मला माहिती आहे, आडनाव कसं विसरेल मी. चिराग संजय कोळंबे अभिनंदन. सदाशिवजी भगत साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब. सलामीची जोडी मैदानात दाखल होते आणि आता एक महत्त्वाचा सन्मान आपण या मंचावरती करतोय. रुपेश भगत यांना विनंती आहे की आदरणीय दशरथ शेठ भगत साहेब या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. चिंचवली चषकाच्या निमित्ताने हा सन्मान आपण इथे करावा. आणि भालचंद्र कांबरी साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान आपण करणार आहोत. सन्माननीय दशरथ शेठ भगत साहेबांचा सत्कार या मुख्य मंचावरती आपण करतोय. मला अनेक स्पर्धा आठवत आहेत. एक मोठी स्पर्धा झाली होती कबड्डीची, त्याचबरोबरीने स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक वडवलीला झालं होतं. राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा त्यांच्या वतीने संपन्न झाली होती. आता भालचंद्र कांबरी साहेबांचा सत्कार करण्याची विनंती मी रुपेशला करतोय. चला मॅच लवकरात लवकर चालू करायचे. मगाशी सुनीलजी भगत साहेब देखील उपस्थित होते आणि जरी सनीचे आणि सूरजचे बाबा इथे उपस्थित नसले क्रीडांगणावरती तरी ते लाईव्ह मॅच पाहत आहेत. त्यांच्या वतीने देखील दोन्ही टीमला इथे शुभेच्छा आल्यात, त्यांचंही स्वागत. चला मॅच लवकरात लवकर चालू करा आणि फास्ट केला. 3 ओव्हरची फायनल मॅच असेल. यस थँक्यू समीर. तमाम क्रीडा रसिकांचे करूया अंतिम सामन्यात सहर्ष स्वागत. जाऊया स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उंबरले त्याच्या विरोधात जयशंकर चांदई टीम. दोन्ही टीमचं करूया कौतुक. अंतिम सामना आपण पाहतोय आणि या अंतिम सामन्याची लढत आपल्याला पाहायला मिळतेय. दोन्ही संघाचा संघर्ष आतापर्यंत आपण पाहिलाय. ज्यांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये दुसरा दिवस गाजवला आणि आज अंतिम दिवस ज्यांनी गाजवलाय ते दोन्ही संघ या मैदानावरती आपण पाहतोय. आकाश गायकरला लगावलेली सगळ्यात मोठी चपराक आहे, कारण पहिला बॉल डॉट आला होता आणि त्याच्यावरती अगदी वार केलाय. या क्षणी आपण पाहतोय बॅटर मंगेश ज्याने मात्र हा षटकार लगावलाय, लॉंग ऑन क्लिअर केलं आणि इथे मात्र खणखणीत दणदणीत सिक्सर पाहायला मिळाला. समीकरण बदलतंय आता. 3 षटकांची मॅच आहे. आपण पाहायला जर गेला तर याची देही याची डोळा. पाहूया क्रिकेटचा आनंदोत्सव सोहळा. अर्थातच आपण पाहायला गेला तर मंडळी अनेक स्पर्धा या चिंचोलीकरांनी घडवल्या. जसं समीरने सांगितलं ती स्पर्धा कोण विसरेल जी वडवलीच्या मैदानावरती अगदी एखादं लग्न सोहळा साजरा व्हावा तशा पद्धतीचा तो सोहळा अंतिम सामना आपण पाहिला होता. आणि खरोखर फटाक्यांची काय ती आतिषबाजी रोषणाई हे एसएससी चिंचोली संघाचं यशाचं गमात. आणि या ठिकाणी आपण पाहतोय आकाश गायकर कमबॅक करतायत या बॉलवरती. अगदी आपण पाहिलं डॉट आला, तदनंतर षटकार पाहिला आणि तदनंतर डॉटची संगता केली आहे. स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरली आणि त्याच्या विरोधात आपण पाहतोय जयशंकर चांदई. दोनही बलाढ्य टीम सध्या मैदानात. चांगला बॉल फ्रंट फुट वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळी मात्र डॉटची संगता केली जाते. अतिथी गण आपण पाहतोय मंचावरती उपस्थित आहेत.
चिंचवलीचे ग्रामस्थ जर आपण कोणी इथे उपस्थित झाला असाल मैदानाच्या आजूबाजूला तर सर्वांना विनंती आहे, स्पर्धा आपली आहे त्यामुळे आपली जागा ही व्यासपीठावरती आहे. आपल्या सर्वांना विनंती आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, दांडी गुल केली है. इथे दुधारी तलवार, कटे तो सामने वाले की गर्दन, नहीं तो अपनी गर्दन कटने में देर नहीं लगती. सध्या स्वतःची मान कापून घेतलाय ती फलंदाज मंगेशने. इथे मात्र विकेट जातीये. 5 बॉलचा तरार संपलाय. एका विकेटचं नुकसान आणि 6 धावा धावफलकावरती. कमांड डीजे.
या ठिकाणी पाहायला गेलं तर अगदी शून्यातून विश्व निर्माण करणारा व्यक्तिमत्व त्यांचं या मंचाच्या ठिकाणी आगमन होत आहे. आदरणीय किरणजी ठाकरे साहेब, भारतीय जनता पार्टी कर्जत खालापूर विधानसभा प्रमुख, ज्यांच्या खांद्यावरती फार मोठ्या जबाबदाऱ्या आणि अनेक समाजोपयोगी कार्यक्रम ज्यांच्या माध्यमातून राबवले जात आहेत. जिथे विकास म्हटलं की किरण ठाकरे यांचं नाव जरूर येतं. आणि त्याच समेत आपण पाहतोय आदरणीय राऊत साहेबांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होतंय. त्यांना सुद्धा विनंती की आपण मंचावरती या, आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. चांगले व्यक्तिमत्व आपण पाहतोय मंचावरती दाखल झालेत. मनस्वी या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. चला विनंती करायला आदरणीय किशोरजी ठाकरे सहकारी, आपण सुद्धा मंचावरती या. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळी आत्महत्येस प्रवृत्त केलाय, परतावं लागेल. आत्महत्येला प्रवृत्त केलाय, परतावं लागेल. फलंदाज ऋतूला हॅलो आदरणीय किशोरजी ठाकरे यांना विनंती की आपण मंचावरती या आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत आलेले इतर सहकारी आपणा सुद्धा विनंती की आपण सुद्धा मंचावरती यायचंय. आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक संघर्षमय स्वागत. मॅच चालू आहे, शेवटचा बॉल या ठिकाणी शिल्लक आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 4 विकेटच्या नुकसानांती 20 अंकावरती. श्री 11 जयशंकर चांदाई टीम आणि त्याच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतोय तो आदिराज 11 स्वर्गीय दिवा पाटील प्रतिष्ठान मुरळी टीम. पंचांकडे अपील तंत्राचा वापर केलाय, परंतु पंच तटस्थ आहेत आणि या ठिकाणी डॉट बॉल पाहायला मिळतोय. येणारे 18 बॉल आणि गरज असेल ती आता 21 धावसंख्येची. जबरदस्त आपण पाहतो या ठिकाणी. जाऊयात आपण सन्मान सोहळ्याकडे. विकास भगत आणि गजानन भगत. हॅलो हॅलो विकास भगत आणि गजानन भगत. आदरणीय विकासजी भगत आणि आदरणीय गजाननजी भगत यांना विनंती आहे की आपण मंचावरती या. आपल्या ठिकाणी सहर्ष स्वागत. हॅलो हॅलो विकासजी भगत आणि गजाननजी भगत साहेबांना विनंती आहे की आपण मंचावरती या. आपलं मनपूर्वक स्वागत. मंचावरती सायना स्पोर्ट्स क्लब चिंचवली आयोजित चिंचवली चषकाच्या या शेवटच्या सामन्यानिमित्ताने, फायनलच्या निमित्ताने अनेक मान्यवर उपस्थित झालेत. त्यामध्ये नुकताच ज्यांचं आगमन झालंय सन्माननीय किरणजी ठाकरे साहेब, किशोरजी ठाकरे साहेब, ऋषिकेशजी भगत, सन्माननीय दशरथ शेठ भगत मंचावरती उपस्थित आहेत. अनेक मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. चिंचवली चषकामध्ये आपलं स्वागत करतोय. यस, थँक्यू समीर. जाऊयात आपण मान्यवरांच्या स्वागत सोहळ्याकडे. हॅलो जाऊया मान्यवरांच्या स्वागत सोहळ्याकडे. नुकतंच ज्यांचं या स्पर्धेमध्ये आगमन झालं, अगदी या स्पर्धेला त्यांची मोलाची साथ सुद्धा लाभलेली आहे. कटाक्ष त्यांचा या नजरेने आपण पाहिला. अगदी या स्पर्धेवरती त्यांची बारीक नजर जरूर होती. मी म्हटलं की अगदी ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलाय, राजकारणाचा एक धुरंधर अनुभव आणि समाजकारणाची असलेली ओढ त्यांना या ठिकाणी जरूर घेऊन आली. आणि अगदी मी म्हटलं ना की राजकारणात असताना भारतीय जनता पार्टीचं कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्षपद त्यांनी भूषवलंय. अर्थातच किरणजी ठाकरे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी विनंती करेल या ठिकाणी मनीषजी भगत यांना की आपण किरणजी ठाकरे सरांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. या स्पर्धेदरम्यान आपण पाहतोय आदरणीय किरणजी ठाकरे यांचा सन्मान. त्याच समय त्या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय भगवानजी राऊत उपस्थित झालेत. त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. हॅलो हॅलो चला सलामीची जोडी पाठवा त्वरित.
आदरणीय भगवानजी राऊत यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्याचसमय त्या ठिकाणी आदरणीय किशोरजी ठाकरे सर उपस्थित आहेत. त्यांचा आता सन्मान करण्याची विनंती. मणिजी भगत त्यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. खरं सांगायला गेलं तर उद्या काहीशी बहुतेक ऑफिशियल अनाउन्समेंट होऊ शकते आणि त्या अनुषंगाने किशोरजी ठाकरे तुम्हाला पुढील वाटचालीसाठी जरूर शुभेच्छा असतील. त्याच समेत आपण पाहतोय सरपंच सचिनजी लोखंडे सर उपस्थित आहेत. त्यांचा आता सन्मान करण्याची विनंती. सचिनजी लोखंडे साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. चला फायनल मॅच मात्र इथे चालू झाले. संदीप सर सन्मान समाप्त झाले असतील तर आपण फायनल मॅच कडे लक्ष देऊया. चिंचवली चषकाची फायनल मॅच सेकंड इनिंग. पहिला फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला होता. स्ट्रायकिंग एंडला आलाय तो आकाश. एका बाजूला आकाश गायकर आणि दुसऱ्या बाजूला आकाश लोंगले. 3 षटकांमध्ये टार्गेट सेट करण्यात आले ते मात्र 21 धावसंख्येचं. सन्माननीय किरण शेठ ठाकरे साहेबांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांनी आम्हाला पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक पुरस्कृत केलं, आकर्षक ट्रॉफी पुरस्कृत केली, सन्माननीय किरण शेठ ठाकरे साहेब. चिंचवली चषकाच्या निमित्ताने चिंचवली ग्रामस्थांच्या वतीने आदरणीय किरणजी ठाकरे साहेबांचं मनपूर्वक आभार. ज्यांनी या चिंचवली चषकासाठी पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक मात्र आम्हाला प्रदान केलं, पुरस्कृत केलं. त्यांचं सहर्ष आभार. आणि ते या स्पर्धेतून रजा घेत आहेत. त्यांना त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. एक धाव हो समोर मिडॉनला क्लिअर केलंय आणि बॉल देखील चाललाय थेट सीमारेषा पार. आकाश गायकरच्या बॅट मधून निघालाय तो फायनल मधील षटकार. 6 धावा. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मोनिकाताई समीर साळोखे यांनी आम्हाला पुरस्कृत केलंय. मोनिकाताई समीरजी साळोखे यांचंही मनपूर्वक आभार. 7 धावा धावफलकावर. बॅटची कडा मागे फ्लाय स्लिपला झेल टिपला जाणार आणि फलंदाज बाद होतोय तो आकाश गायकर. टार्गेट येते 21 धावसंख्येचं. 21 चं टार्गेट आहे. आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला दिलंय ते मनीषजी भगत साहेब, स्वतः आयोजकांच्या भूमिकेत देखील त्यांचाही आभार. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला दिले दुपारी जे उपस्थित होते युवा नेतृत्व संदेशजी हजारे साहेब, आपलंही मनपूर्वक आभार. या संपूर्ण स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट यांसाठी ज्या आकर्षक ट्रॉफीज आहेत वैयक्तिक पारितोषिकांसाठी ते आम्हाला देण्याचं काम केलेलं आहे. अगदी महेश केबल नेटवर्क आणि निखिल ब्रॉडबँड सर्व्हिसचे महेशजी राणे आणि निखिलजी राणे आणि त्याचबरोबर ट्रॉफी समवेत कूलर देखील मात्र देण्यात येईल. महेशजी राणे आणि निखिलजी राणे आपल्या मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज जे स्वतः आता या मंचावरती उपस्थित आहेत युवा उद्योजक करणजी दस, तकदीर काळन त्यांची नेहमी आठवण काढत असतात कल्याण डोंबिवलीला गेल्यानंतर, त्यांचेही मनपूर्वक आभार. हो कव्हरच्या वरतून खेचलाय, चांगला स्ट्रोक आहे. अतुलने आल्या आल्या इथे केले आक्रमण. 7 मध्ये 4 ऍड करूया. धावा झाल्यात त्या 11. चिंचवली चषक ऋषिकेशजी भगत देखील उपस्थित आहेत. धावा झाल्यात त्या 11. 21 चं टार्गेट आहे. प्रेक्षकांची चहूबाजूनं गर्दी अगदी आपण पाहतोय. चिंचवली आज सकाळपासून ज्या गोष्टीचा उल्लेख आपण करतोय, बाकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल मात्र इथे टाकला ऋतिकने. 5 चेंडू फेकले गेलेत. 11 वरती 1. पहिलं षटक मात्र मार्गस्थ आहे. आता आपण नवीन वर्षात सर्वांना श्रीराम नवमीचे मात्र वेध लागले असतील. यंदाचं 62वं वर्ष सप्त्याचं. 62वं. फार कमी असे सप्ते आहेत जे एवढे मात्र वर्ष चालू आहेत. हो मागे मारलाय, चांगला स्ट्रोक आहे. बॉल चाललाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. हा चौकार येतो आणि 11 आणि 4 15 धावा झाल्यात. आता फक्त विजयासाठी 6 धावांची गरज. ज्यांचं सहकार्य या स्पर्धेला लाभलं त्या सर्वांचे मनपूर्वक आभार. प्रेक्षक मोठ्या संख्येने गेली 4 दिवस या स्पर्धेला त्यांनी प्रतिसाद दिला, त्यांचे मनपूर्वक आभार. केटीसी लाईव्ह इव्हेंट
च्या संपूर्ण टेलिकास्ट टीमने देखील चांगलं टेलिकास्ट केलं, त्यांचंही आभार. हरीश कराळे, पंच आमचे संदीप शिणारे, त्यांचे मनपूर्वक आभार. काही चिंचवलीचे खेळाडू पंच म्हणून त्यांनी कामगिरी पार पाडली. अक्षय भगत असेल, केदार भगत असेल, साई लोंगले असेल, मयूर भगत असेल, सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. ज्यांनी ज्यांनी व्हॉलेंटियर म्हणून भूमिका पार पडली त्यांचंही मनपूर्वक आभार आम्ही चिंचवली चषकाच्या निमित्ताने करतोय. ज्यांनी स्टेज सांभाळला, ज्यांनी पाण्याची व्यवस्था करून दिली, सर्वांचे आभार. 12 बॉल 6. चिरागचा चेंडू खालीच राहिला, तसाच निघून गेला. आकाश लोंगले स्वतः दाखवतोय की मला समजलंच नाही कधी हा चेंडू निघून गेला. चिंचवली चषक सेमीफायनलला पराभूत झालाय तो ईगल चांदई. पहिल्या सेमीफायनल मध्ये त्यांना विनंती की आपणही मात्र इथे येऊन थांबा. त्याचबरोबर सेकंड सेमीफायनल मध्ये जाणता राजा पिंपळोली संघ मात्र सेकंड सेमीफायनल मध्ये पराभूत झाला. त्यांनाही विनंती करतोय की आपणही स्टेजच्या जवळ येऊन थांबा, कारण तेही पारितोषिक विजेते आहेत. सुपर 4 मध्ये ते पोहोचले. चिराग हा उजळणारा चिराग आहे चांदई संघाचा. बाबांनी जे क्रिकेटचे धडे दिले ते धडे गिरवत मात्र चिराग संजय कोळंबेने या संपूर्ण स्पर्धेत भन्नाट कामगिरी केले. लॉंग स्टॉपला बॉल जाईल, मिळेल तो चौकार. धावा झाल्यात ते 19. फक्त आता 2 धावांची गरज. एक यशस्वी आयोजन चिंचवलीकरांचं. अगदी थोड्याच वेळात हा सामना समाप्त झाला की मात्र आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे जाणार आहोत. परंतु मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करेल चिंचवली संघातील सर्व खेळाडूंचं की इतकी छान स्पर्धा त्यांनी मात्र आयोजित केली, इतकं छान नियोजन त्यांनी केलं. 4 दिवसांची ही स्पर्धा. 40,000चं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक असणारी ही स्पर्धा. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटला कूलर फॅन. 2 धावांची गरज. खोलात टाकलेला चेंडू पुन्हा लॉंग ऑफला आलाय आणि आता स्कोर लेवल. फक्त 1 धावेची गरज. फायनल श्री 11 नरेंद्र गोमारे पुरस्कृत जयशंकर चांदई विरोधात स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली. आदरणीय जयजी बुंदाटे यांना विनंती की आपण सुद्धा मंचावरती या. आपलं सुद्धा आणि ते तिकीट फायनलला षटकार स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली संघ ठरलाय. यशस्वी चिंचवली चषकाचा मानकरी चॅम्पियन ठरलाय तो स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली. अभिनंदन या संघाचं. सायना स्पोर्ट्स क्रिकेट क्लब चिंचवली आयोजित चिंचवली चषक मानाने उंचावलाय, हा करंडक उंचावलाय तो स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली. आणि पराभूत झालाय तो मात्र चांदई संघ. त्यांनी द्वितीय क्रमांक पटकावलाय. मी विनंती करतोय जयजी बुंदाटे यांना की आपण मंचावरती या. आपलंही स्वागत. चला जाऊयात आपण स्वागत सोहळ्याकडे. चला येस कॅमेरामन. जाऊयात आपण सन्मान सोहळ्याकडे. विकी बुंदाटे आणि सनी भगत. आदरणीय सोमनाथजी मिनमेने यांचा सुद्धा आज वाढदिवस आहे, त्याच्यासाठी सुद्धा या मंचाच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा. सोमनाथ मिनमेने म्हणजे ड्रायव्हर किंग. यस यस ड्रायव्हर किंग.